नमस्कार. आज तुम्हाला वाचून दाखवणार आहे रामाला राज्याभिषेक. जरा थांबा. रामाला राज्याभिषेक. राम, लक्ष्मण, भरत, शत्रुघ्न या चारही राजपुत्रांची लग्ने मिथिला नगरीत होतील असे अयोध्यावासियांना स्वप्नातही वाटले नव्हते. रामाचं सीतेशी लग्न होणार आहे एवढंच त्यांना माहीत होतं. अनपेक्षित रीतीने राजघराण्यातील ही चारही नवविवाहित जोडपी अयोध्येत आल्यावर तिथे उत्साहाची केवढी मोठी लाट उसळली असेल याची कल्पनाच आपल्याला करावी लागेल. रघुकुलांची दिव्य परंपरा लाभलेले ते मोठे संस्कारित राजकुटुंब होते आणि सर्व प्रजाही त्या कुटुंबामध्ये समावली होती. ते चौघे नवविवाहित राजपुत्र गुरूंकडील आपला विद्याभ्यास पूर्ण केलेले आणि शास्त्रज्ञ विद्यार्थी सामर्थ्य संपन्न झालेले असे होते. असे असले तरी ती चारही जोडपी कवळ्या तरुण वयात होती. त्यात ते चौघेही परस्परांशी प्रेमसंबंध असलेले भाऊ जसे होते त्याप्रमाणे त्यांच्या बायकाही परस्पर प्रेमसंबंध असलेल्या बहिणी होत्या. यामुळे एक वेगळाच मैत्रीप्रेमाचा आनंद आणि उत्साह सर्वजण अनुभवत होते. सीता स्वयंवरानंतर श्रीरामाचे परशुरामांच्या बरोबरच्या प्रसंगात प्रकट झालेले दिव्य सामर्थ्य सर्वांना समजले होते. सामर्थ्याबरोबरच अंगभूत असलेल्या अलौकिक गुणांमुळे सर्व कुटुंबाचा राम हे केंद्रबिंदू होते. भरताला आजोळी नेण्यासाठी त्याचा मामा युधिजित कित्येक दिवस अयोध्येत येऊन राहिला होता. अयोध्येतल्या प्रजाजनांच्या उत्साहाला थोडा कमी झाल्यावर दशरथाने भरताच्या आणि त्याबरोबर शत्रुघ्नच्या प्रयाणाला परवानगी दिली. त्यावेळी अयोध्येतील उत्साहाचे वातावरण, रामाचे आकर्षण आणि त्या चार तरुण जोडप्याचे ऐन लग्न झाल्यानंतरचे उत्साहपूर्ण जीवन हे सर्व सोडून मामाबरोबर कैकेयी दिशेला जायचे भरताला कितीही जीवावर आलं असलं तरी सर्वांची मने सांभाळण्याची त्याची प्रवृत्ती होती. भरत दिसण्यात आणि वागण्यात रामाचीच प्रतिकृती होता. मन रामाजवळ ठेवून मामाबरोबर भरत शत्रुघ्नसह निघून गेला होता. विश्वामित्रांपासून शिकलेल्या शस्त्रज्ञाची प्रात्यक्षिक दाखवायला रामाला वसिष्ठ ऋषी सांगतील अशी कुणालाच कल्पना नव्हती. त्यांनीही ते सहज सांगितलं. ते पाहून सर्वांच्याच मनामध्ये आता हाच पुढे आपला राजा व्हावा असं सहज आलं. सर्वांच्या मनातील ही गोष्ट राजा दशरथाने सहज दरबारात मांडली आणि सर्वांना अत्यंत आनंद झाला. अयोध्येत नवीन आणि उत्साहाची जी लाट उसळली होती ती अजूनच उंच झाली. सर्व राजघराणं या निर्णयाने अत्यंत आनंदित झालेले होते. जवळच्या जवळ मुहूर्त हे व्हावा असं राजघराण्यातील सर्वांना प्रजेप्रमाणेच वाटत होतं. परमपुत्र भरत आणि शत्रुघ्न या समारंभासाठी नसतील एवढे छोटं न्यून मात्र त्यात होतं. लगेचच असलेल्या गुरुपुरुष मुहूर्तावर रामाला युवराजाभिषेक करावा असं वसिष्ठ मुनींनी सांगितलं. त्याला तब्बल 1 दिवसाचा अवधी होता. हा वेळ सुद्धा सगळ्यांना जड वाटत होता. इतकी ती उत्कंठा शिगेला पोचलेली होती. आदल्या दिवशी संध्याकाळी कौसल्याने उत्साहाने आपल्या दासदासींना आनंदाने काही दागिने बक्षीस दिले. ते घेऊन तिची एक दासी कैकेयीच्या महालावरून जात असताना तिला कैकेयीची दासी मंथरा भेटली. तिने तिला सहजच आपल्या नुकत्याच मिळालेला चंद्रहार दाखवला. जाताना ती एवढंच म्हणाली, कौसल्या राणीची दासी असल्याचे हे भाग्य आहे. मंथरेला मात्र काहीच दागिने वगैरे न मिळता उगीचच एक टोला मिळाला आणि ती मनातून भडकली. सबंध आयुष्यात रागावलेली अशी ती एकच वाक्य होती. रामराज्याभिषेकाची देवांना चिंता. रामाच्या राज्याभिषेकाची वार्ता रावणाच्या बंदीखान्यात असलेल्या देवांना कोणत्या दिव्य पद्धतीने कळली असे हे आपल्याला सांगता येणार नाही. पण कथा असं सांगते की देव सूक्ष्म शरीराने ब्रह्मदेवापाशी गेले आणि त्यांनी अशी चिंता व्यक्त केली की राम जर का राज्यावर आला तर ज्या पद्धतीने रावणाचा नाश करता येईल अशा सर्व शक्यता नष्ट होतील. अयोध्येच्या राज्यावर बसलेल्या रामाला रावणाशी युद्ध करण्याचं काहीच कारण असणार नव्हते. रावणाचे लंकेतील राज्य अयोध्येपासून खूपच दूर होते आणि रामाचे सीता स्वयंवरातील सामर्थ्य पाहून रावण अयोध्येत जाऊन रामाची कुरापत काढण्याची शक्यता नव्हती. शिवाय रावणाचा अयोध्येजवळचा मोठा तळ रामाने विश्वामित्रांच्या यज्ञाने निमित्ताने मारीच, सुबाहू आणि त्याचे
सर्व राक्षस सैन्य यांचे परिपत्य करून नष्ट केला होता. त्यामुळे रावण आपली झाकली मूठ उगीचच अयोध्येत जाऊन उघडण्याची शक्यता नव्हती. राजा झालेला राम सर्वांच्या प्रेमात आनंदात अयोध्येमध्ये राहिला असता तर देव रावणाच्या बंदीखान्यातून सुटले नसते. राज्याभिषेक झाल्यानंतर रामाकडून रावणाचे परिपत्य होणार नाही असे देवांना वाटण्याचे आणखी एक कारण म्हणजे रामाने देवांना सोडवण्यासाठी अयोध्येहून सुसैन्य निघून चालणार नव्हते. कारण रावणाचे वाटेत अनेक तळ होते. हे तळ भारतात विविध ठिकाणी विखुरले होते. त्या काळात सर्वत्र घनदाट अरण्ये होती. अरण्यामध्ये राहणे आणि तळ तयार करणे हे राक्षसांनी अगदी जमून गेलेले होते. ती त्यांची नैसर्गिक निवासस्थानेच होती. त्यामुळे अशा अरण्यामध्ये युद्ध झाले तर राक्षसांना अतिशय सोयीचे होते आणि अयोध्येतल्या नगरवासी सैन्याला अशी युद्धे अत्यंत गैरसोयीची असणार होती. रावण वधासाठी श्रीराम सैन्यासह अयोध्यातून निघा थोडं खाली दक्षिणेत गेला असता राक्षसांच्या संपर्क यंत्रणेनुसार सर्वांना लगेच कळले असते. त्यांनी ठावठिकाणा प्रचंड विरोध झाला असता. शिवाय अयोध्येतील सैन्य दक्षिणेकडे गेलेले पाहून इतर ठिकाणच्या राक्षसांनी अयोध्येवर हल्ले चढवले असते हे वेगळे. भारताच्या नैऋत्य भागात महाराष्ट्र, कर्नाटक इत्यादी दंडकारण्यातल्या रावणाच्या तळ्यातल्या सैन्यात 1400 सशस्त्र राक्षस होते. अशा तळांसह भारताच्या दक्षिण टोकापर्यंत राक्षसी सत्तेची साखळी होती. युद्धाच्या उद्देशाने राम अयोध्येतून निघाले असते तर राक्षसांचे तळ आणि रावणाच्या सत्तेखाली सर्व राजे रावणाच्या बाजूनी युद्धाला उभे राहिले असते आणि त्यांनी रामसेनेला वाटेतच विरोध केला असता. शिवाय रावणाकडे विमान होते. ससैन्य आक्रमण असताना रावण कुठेही संचार करू शकणार होता हे विसरून चालणार नाही. तर आज मी ही गोष्ट इथेच संपवते. ह्याचा पुढील भाग मी तुम्हाला उद्याच्या भागात सांगणार आहे. तर माझे दोन्ही भाग आवर्जून बघा. माझे चॅनलला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.